Newton's law of gravity. So you have seen every body attracts the other body. Every body attracts the other body, right? आणि प्रत्येक बॉडी जो आहे, एक बॉडी जो आहे तो दुसऱ्या बॉडीला अट्रॅक्ट करतो, राईट? पण तो जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दोन बॉडी मधला, लेट्स से यू कन्सिडर, लेट्स से अ बॉडी हॅव्हिंग मास m1, a body, another body having mass m2, body having mass m1. So what is Newton is saying? Every body attracts the other body, right? प्रत्येक बॉडी जो आहे, राईट, कुठला पण बॉडी असेल तो दुसऱ्या बॉडीला अट्रॅक्ट करतो बाय सम फोर्स, and this force of attraction between these two bodies is directly proportional to product of their masses m1 m2 and inversely proportional to the square of the distance between these two bodies. समजतंय का? Directly proportional to the product of masses and inversely proportional to the square of the distance between these two bodies. आले का लक्षामध्ये? राईट. आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन का म्हणायचं याला? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन का म्हणतो आपण याला, तुम्ही सांगू शकता? The force of attraction between any two bodies is directly proportional to their masses and inversely proportional to the square of the distance between them. What is this law? कोणी सांगू शकतं? सिंपल आहे, सन आणि मून, राईट? किंवा तुम्ही लेट्स से अर्थवर आहेत आणि अर्थच्या वर तुम्ही असे इथं आहेत, राईट? तर अर्थ काय करेल, तुम्हाला अट्रॅक्ट करेल, बरोबर आहे? अर्थ विल अट्रॅक्ट यू, राईट? का? कारण की आता तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इट इज प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ यू अँड मास ऑफ अर्थ अँड इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. समजतंय का? आर यू गेटिंग दिस? आता इथं अर्थचा मास एवढं जास्त असेल की फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा जास्त येईल. आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? तसंच सन आणि मून आहे, सॉरी अर्थ आणि मून आहेत बघा, अर्थ अँड मून, राईट? अर्थ अँड मून सुद्धा तुम्ही दोन मासेस कन्सिडर करू शकता. यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कसा असेल? इट विल बी डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. समजतंय? आर यू गेटिंग? So F is proportional to m1 m2 by r square. F is proportional to the force of any two bodies. Force of attraction between any two bodies is proportional to their masses and inversely proportional to square of the distance between them. Right? So here F equals to, we can say, G into m1 m2 by r square. तुम्ही याच्यावर किती जरी वाचलं तरी याच्यावर फक्त एका याच्यावर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवर तुम्हाला खूप लिटरेचर भेटेल. तुम्ही 30 आवर्स सुद्धा लिटरेचर भेटेल तुम्हाला जर तुम्ही युट्यूबवर कुठे जर सर्च केलं. ना व्हॉट इज जी हियर? जी म्हणजे काय? व्हॉट इज जी? जी इज universal constant of gravitation. Universal constant of gravitation, that is G. Universal constant of gravitation. Are you getting or not? Universal constant of gravitation. समझते हैं? Yes, okay. Next. Now next is, there is something called a jerk. Jerk, right? जर्क म्हणजे सिंपल तुम्हाला सांगतो, समजा तुम्ही एखाद्या टू व्हीलरवर बसले, राईट, किंवा कार मध्ये आहेत, राईट, तो कारचा किंवा टू व्हीलरचा जो ड्रायव्हर आहे तो समजा एका कॉन्स्टंट 20च्या स्पीडनं चाललाय आणि तो अचानक ऍक्सिलेटर देतोय, असं अचानक देतोय सोडतोय, अचानक ऍक्सिलेटर देतोय सोडतोय, राईट, किंवा तो जो ऍक्सिलेटर इन्क्रीज करायचा आहे तो युनिफॉर्मली इन्क्रीज करत नाही, म्हणजे तो जो स्पीड वाढवतोय
ही इज नॉट इन्क्रीजिंग दॅट स्पीड युनिफॉर्मली. तो काय करतोय, सडनली स्पीड इन्क्रीज करतोय, असं काहीतरी करतोय. याच्यामुळे काय भेटेल, जर्क बसेल तुम्हाला, झटका. राईट, सिंपल. जर्क म्हणजे मराठीमध्ये सिंपल तुम्ही त्याला असं लक्षात ठेवू शकता, झटका. तुम्ही जे गाडीमध्ये चालताना तुम्हाला झटका बसतो किंवा जर्क बसतो, दॅट इज कॉल्ड दॅट इज जर्क. राईट, दॅट इज जर्क. हायवे इंजिनिअरिंग मध्ये आपण हॉरिझॉन्टल कर्व जर घेतलं त्याला आपण सी म्हणतो, इज कॉल्ड एज सी. जर तुमच्याकडे कर्व ऑफ व्हॅरिंग रेडियस असेल, राईट, मीटर पर सेकंड क्यूब मध्ये घेतो आपण त्याला हायवे इंजिनिअरिंग मध्ये. कर्व ऑफ व्हॅरिंग रेडियस जर असेल तुमच्याकडे, त्या केसमध्ये तुम्हाला जर्क बसतो. तो जो सेंट्रिफ्युगल ऍक्सिलरेशन येणार आहे व्ही स्क्वेअर बाय आर, हा जो ऍक्सिलरेशन येणार आहे, जर तो नॉन युनिफॉर्मली चेंज होत असेल, कुठला पण ऍक्सिलरेशन जो आहे तो जर नॉन युनिफॉर्म असेल, देन यू विल गेट द जर्क. समजलंय का आता? फक्त सेंट्रिफ्युगल ऍक्सिलरेशन असेल किंवा सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन असेल, जर तो नॉन युनिफॉर्म असेल, देन यू विल गेट द जर्क. समजलंय? येस, ओके. आणि जर ऍक्सिलरेशन जर कॉन्स्टंट असेल तर तुम्हाला जर्क बसेल का? इफ द ऍक्सिलरेशन इज कॉन्स्टंट, velocity uniformly increase असेल, no, there will not be any jerk. So jerk is simple. Jerk is rate of change of acceleration with respect to time. dA by dt, that is called as jerk. And it's a unit kind, rate of change of acceleration per unit of time. Acceleration मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे पर सेकंड, म्हणजे हे होईल मीटर पर सेकंड क्यूब. आर यू गेटिंग? Rate of change of acceleration with respect to time, that is called as jerk. Yes. Okay. Rate of change of acceleration with respect to time is called as jerk. J equals to dA by dt. So now you can see here, jerk, the rate of change of acceleration with respect to time is called as jerk. Right? So jerk कधी येईल, जर नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन असेल तरच जर्क येईल. जर ऍक्सिलरेशन जर युनिफॉर्म असेल तर जर्क येणार नाही. राईट, जर्क म्हणजे काय, झटका. सो जर्क इज रिलेटेड टू पॅसेंजर कम्फर्ट. बरोबर आहे का? इन हायवे इंजिनिअरिंग abrupt change in acceleration, तुम्ही जर abrupt change केला acceleration मध्ये, it causes jerk or discomfort to passengers. समजतंय? It causes jerk or discomfort to passengers. So an uniform acceleration म्हणजे काय? Velocity changes by equal amount in equal time interval. जर uniform acceleration जर असेल तर jerk किती येईल? 0. बरोबर आहे का? If the acceleration is uniform, the jerk will be 0. There will not be any jerk. इथे लिहून घ्या, jerk is equals to dA by dt, rate of change of acceleration with respect to time, that is jerk. Right? आणि जर व्हेरिएबल किंवा नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन असेल, म्हणजेच काय, की वेलोसिटी पर्टिक्युलर टाइम इंटरव्हल मध्ये वेलोसिटी वेगवेगळ्या अमाऊंट न चेंज होते, दॅट इज कॉल्ड एज व्हेरिएबल और नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन, देन jerk will not be equal to 0. Jerk will not be equal to 0. समजतंय का? All are getting? In case of variable or non-uniform acceleration, jerk will not be equal to 0. Yes? Okay. Now next. आता आपल्याला ऍक्च्युली आतापर्यंत आपण डेफिनेशन बघितल्या फक्त. We are just in the definitions. ऍक्च्युली आपण रेक्टिलिनियर मोशन मध्ये आलोच नाही, राईट? So we just revise this in 2 minutes. So dynamics, I have told you, dynamics is the branch of mechanics that deals with the bodies in motion. If we are considering or if we are studying the motion of bodies without considering the forces that are causing motion, then it is called as kinematics. If we are considering the forces which are causing motion while studying the motion of body, then that is called as kinetics. So kinematics मध्ये आपण फक्त काय बघतो? We calculate the trajectory of bodies or particles. Particleचा trajectory, त्याचा जो मोशन आहे, त्याचा पाथ जो आहे तो आपण बघतो, राईट? आणि इथं आपण मोशन पण कॅल्क्युलेट करतो आणि कॉज ऑफ दॅट मोशन सुद्धा कॅल्क्युलेट करतो आपण, मोमेंटम असेल किंवा कुठला फोर्स असेल, राईट? त्याच्यानंतर कायनेमॅटिक्स मध्ये वी डोंट टेक इन टू अकाउंट द मास ऑफ इच पार्टिकल ऑफ द सिस्टम.
In kinetics, we consider the mass of body or we consider the forces. So kinematics ला आपण mathematics म्हणू शकतो, बरोबर आहे का? But kinetics is called as physics. It is called as branch of physics. समझलाय? Are you getting this? So this we have seen motion. A body is said to be in motion if it is changing its position with respect to some reference point. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या टाइपच्या मोशन बघितल्या. We have seen rectilinear motion when the motion of body is in the direction of resultant passing through the center of body without any rotation. That is known as rectilinear motion or one-dimensional motion. Motion of a particle along a straight line is called a rectilinear motion. Curvilinear motion or curvilinear translation. If the resultant does not pass to the center of body, the resulting motion in curved path is known as curvilinear motion or two-dimensional motion. Example: motorist traveling along a curved road. Rotational motion, when the resultant force system is a couple, when the resultant of force system is coupled, then it tends to rotate the body about an axis passing through the center of body. Then such motion is called a rotational motion. Example: paddling of bicycle and motion of blades of fan. Right? त्याच्यात आपण रोटेशनल मोशन किंवा रेक्टिलिनियर ट्रान्सलेशन मोशन म्हणतो. ज्यावेळेस फोर्स रिझल्टंट जो असेल, तुम्हाला एक लक्षात घ्या, तुम्हाला एक्झामला क्वेश्चन कशा विचारतील सांगतो. When the resultant of a force system is a force and couple, then the resulting motion is. असं विचारतील. आले लक्षामध्ये क्वेश्चन काय विचारतील ते? When the resultant of a force system is a force and a couple, then the resulting motion is. So resulting motion is both. Couple असेल तर rotational motion आणि force असेल तर rectilinear motion. Are you getting? Cylinder rolling down on inclined surface. हे बघितलं आपण. When the body is in translational motion, then all the particles in the body will move parallel with same displacement, velocity and acceleration. But when body performs rotational motion, the displacement of each particle will be different with respect to axis of rotation. Next, हे तुम्हाला सांगितलं मी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक. Distance is the total path traveled by a body or particle during its given time interval, or it is the length measured along the path traveled. Unit is meter. Displacement is what? It is the shortest distance between initial and final position of particle during given time interval. Distance is more than or equal to displacement. We have seen the displacement may be negative, but distance is always positive. Speed is rate of change of distance with respect to time, and velocity is the rate of change of displacement with respect to time interval. Speed is, since the distance is more than or equals to displacement, speed is always more than or equals to velocity. Speed is a scalar quantity and velocity is a vector quantity. Speed and velocity, right? हे पण बघितलं आपण. Velocity may be positive or negative, but speed is always positive. Distance is more than or equals to displacement, therefore speed is more than or equals to velocity. त्यानंतर आपण युनिफॉर्म velocity, variable velocity बघितलं. Acceleration बघितलं आपण. Rate of change of velocity with respect to time is called as acceleration. A equals to dv by dt. This is a vector quantity. त्यानंतर आपण when velocity increases with time, it is called as acceleration or positive acceleration. When velocity decreases with time, it is called as deceleration or retardation. Newton's first law बघितला आपण. Every body continues in a state of rest or uniform motion unless it is acted by some external agency, right? Or if a body is subjected to a balanced system of forces, it will continue in its state of rest or uniform motion. त्याच्यात आपण बघितलं की when a body is acted by balanced system of forces, then it has no acceleration. त्यानंतर न्यूटन सेकंड लॉ बघितला आपण. इट स्टेट्स दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इम्प्रेस्ड फोर्स and it takes place in the direction of force acting on it. Rate of change of momentum is proportional to force, and rate of change of momentum is nothing but mass into rate of change of velocity, and mass into rate of change of velocity is nothing but mass into acceleration. So force equals to mass into acceleration. Newton's third law: for every action there is equal and opposite reaction. Newton's law of gravitation: every body attracts the other body. The force of attraction between two bodies is directly proportional to their masses and inversely proportional to the square of the distance between them. Right? आपण सिंपल तुम्हाला फॉर्म्युला विचारू शकतात किंवा विचारला पण असेल. Jerk: the rate of change of acceleration with respect to time is called a jerk. If the acceleration is uniform, jerk is zero. Right? Jerk is related to passenger comfort in highway engineering. Abrupt change in acceleration causes jerk or discomfort to passengers. त्याच्यात आपण बघितलं युनिफॉर्म acceleration, jerk is zero. Variable acceleration, jerk is not equal to zero. Right? Okay.
Now we will analyze the rectilinear motion. Analysis of rectilinear motion under uniform acceleration. Analysis of rectilinear motion under uniform acceleration. Now let's consider a particle. Let's consider a particle moving along a straight line. Moving along a straight line. Moving along a straight line with uniform acceleration A. Initial velocity u meter per second. Initial velocity u meter per second. Final velocity v meter per second. V meter per second, right? And let's say t is the time taken. T is the time taken to change velocity. From u to v. म्हणजे बेसिकली इथं काय होत आहे की एक पार्टिकल आहे त्याचा इनिशियल वेलोसिटी u आहे. It's having initial velocity u and it is accelerating its velocity uniformly with acceleration a. हा काय करतोय याचा velocity जो आहे तो युनिफॉर्मली इंक्रीज करतोय, ऍक्सलरेट करतोय, युनिफॉर्म ऍक्सलरेशन आहे and it reaches velocity v. It reaches velocity v in time t. Are you getting this? आता ऑब्विसली ज्यावेळेस तो त्याचा वेलोसिटी u पासून v पर्यंत चेंज होईल त्यावेळेस तो काहीतरी डिस्टन्स पण ट्रॅव्हल करेल, त्याचं काहीतरी डिस्प्लेसमेंट पण होईल. लेट्स इट इज यस. समजतंय का? राइट? बरोबर आहे ना? समजतंय ना? एक पार्टिकल जो आहे त्याचा इनिशियल वेलोसिटी u होता, राइट? आणि नंतर त्याचा वेलोसिटी जो आहे तो चेंज होतोय. इट इज बिकमिंग v, राइट? आणि तो चेंज कसा होतोय? तो युनिफॉर्मली ऍक्सलरेट करतोय आणि त्यामुळे त्याचा वेलोसिटी चेंज होतोय. It is accelerating uniformly, that's why its velocity is changing, right? And it is moving from velocity u to v in time t seconds. Are you getting this? Yes? Now what is acceleration? Acceleration म्हणजे काय? It is change in velocity by time. Acceleration is change in velocity by time. बरोबर आहे का? It is v minus u by t. So याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं you will get v equals to u plus at. बरोबर आहे का? v equals to u plus at. समजतंय सगळ्यांना? v equals to u plus at. Yes? तर हा इक्वेशन आहे, जस्ट रिमेंबर दिस. v equals to u plus a. Now next is displacement. Let's say s is the displacement. आता मला सांगा डिस्प्लेसमेंट काय येईल बरं? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्टन्स किती मूव्ह केलंय ते. आता डिस्टन्स काय घेतो आपण? टाइम इंटू वेलोसिटी. इथं वेलोसिटी चेंज होतोय तर मी असं म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू ऍव्हरेज वेलोसिटी इंटू टाइम.
बरोबर आहे का? ऍव्हरेज व्हेलॉसिटी इंटू टाइम. येस ऑर नो? म्हणजे काय होईल? डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू u प्लस v बाय 2, that is average velocity into time t, right? So this I can write down as u plus v म्हणजेच काय? u plus at by 2 into t. Yes or no? So yes काय होईल बघा? Twice u plus twice u plus at by 2 into t. So yes equals to 3 मल्टिप्लाय करून घ्या ut plus half at square. Yes equals to ut plus half at square. हे समजलं इक्वेशन का नाही समजलं? Yes equals to ut plus half at square. समजलंय? ऑल आर गेटिंग? सगळे आहेत? So now what is meaning of this equation? तुम्हाला सिम्पली सांगतो. S equals to ut plus half at square म्हणजे काय? समजा एक बॉडी आहे, एक व्हेकल आहे, समजा एक कुठला पण एक बॉडी घ्या, राईट? एक बॉडी घेतला मी. इट इज हॅव्हिंग इनिशियल वेलोसिटी u, राईट? एक व्हेकल आहे, लेट्स से. या व्हेकलचा समजा इनिशियल वेलोसिटी आहे u. इट इज ट्रॅव्हलिंग विथ इनिशियल वेलोसिटी u. आणि ह्या व्हेकलला जर तुम्ही ऍक्सिलरेट केलं, तुम्ही याला ऍक्सिलरेशन दिलं, एक कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन दिलं फॉर टाइम t, so it will travel some distance. And that distance traveled by the vehicle is s. Are you getting or not? समजताय? If a vehicle is having initial velocity u, if it accelerates with an acceleration a for time t seconds, then it will travel a distance of s. आले लक्षामध्ये? जर एखाद्या व्हेकलचा इनिशियल वेलोसिटी u असेल आणि जर तो व्हेकल ऍक्सिलरेट झाला विथ ऍक्सिलरेशन a फॉर टाइम t सेकंड्स, देन द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द व्हेकल इज s. आले लक्षात होता? समजलंय? किंवा जो आधीचा इक्वेशन आपण बघितला त्याचं पण मिनिंग असं होतं बघा, v इक्वल्स u प्लस at. याचा अर्थ काय होतो? जर एखाद्या व्हेकलचा इनिशियल वेलोसिटी u असेल आणि तो जर ऍक्सिलरेट झाला फॉर टाइम t विथ युनिफॉर्म ऍक्सिलरेशन a, तर त्याचा t टाइम नंतर वेलोसिटी किती असेल? तर v असेल. समजलंय का? एखादा व्हेकल ऍक्सिलरेट झाला विथ इनिशियल वेलोसिटी u, राईट? अँड इट ऍक्सिलरेट्स फॉर टाइम t सेकंड्स, देन आफ्टर t सेकंड्स इट्स वेलोसिटी विल बी v. येस ऑर नो? समजताय? ओके. So v equals to u plus at, s equals to ut plus half at square, राईट? या सगळ्या मोशन जे होत आहेत ते अलॉंग स्ट्रेट लाईन होत आहेत. म्हणजे कशा आहेत? ऑल आर रेक्टिलिनियर मोशन. समजतंय ना? ऑल आर रेक्टिलिनियर मोशन. नेक्स्ट आपण हे इक्वेशन बघितलं, v इक्वल्स टू u प्लस at. या इक्वेशनला काय करा? स्क्वेअर करून घ्या दोन्ही साईडला. त्याचा स्क्वेअर काय येईल बघा? u प्लस at चा स्क्वेअर काय येईल? u स्क्वेअर प्लस a स्क्वेअर t स्क्वेअर, बरोबर आहे का? प्लस 2 टाइम्स ऑफ u इंटू at. सो दिस विल बी इक्वल्स टू v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस a बाहेर घ्यायच्यातून. ट्वाइस a जर बाहेर घेतलं तर इथे येईल हाफ ऑफ at स्क्वेअर, बरोबर आहे का? प्लस u इंटू t. आता ut प्लस हाफ at स्क्वेअर म्हणजे काय?
What is ut plus half at square? It is yes, right? So काय येईल बघा मग फायनली v square equals to u square plus twice as. समजलंय का? v square equals to u square plus twice as. समजलंय का सगळ्यांना? All are getting? So these are called as equations of motion. याला आपण equations of motion म्हणतो under uniform acceleration. Equations of motion under uniform acceleration. त्याच्यामध्ये आपण तीन इक्वेशन बघितल्या. v equals to u plus at, s equals to ut plus half at square, and v square equals to u square plus twice as. Right? If a body with initial velocity u accelerates with an acceleration a for time t second, its velocity will become v after time t. If a body with initial velocity u accelerates for time t second with an uniform acceleration a, then its distance traveled or then its displacement is given by s equals to ut plus half at square, and v square equals to u square plus twice as. समझ में? All are getting? ओके. आता काही कन्सेप्ट आहेत, राईट? पहिली कन्सेप्ट आहे, सोपा आहे. आता कुठला पण बॉडी जर रेस्ट पासून स्टार्ट करत असेल, व्हेन द बॉडी स्टार्ट्स मोशन, when the body starts motion from rest, when the body starts motion from the rest, then what is value of u? u काय येईल? 0. सिंपल आहे. आता समजा एखादा बॉडी आहे, तुम्ही त्याला वर फेकलं. समजा एक बॉडी आहे, तुम्ही ते एखादा बॉल आहे त्याला वर फेकलं बाय अप्लाइंग सम फोर्स, बाय गिव्हिंग सम फोर्स, तो हा मॅक्सिमम हाईट रीच करेल, राईट? आणि ज्यावेळेस तो मॅक्सिमम हाईटला जाईल त्यावेळेस या पॉइंटला ज्यावेळेस तो मॅक्सिमम हाईटला रीच होईल त्यावेळेस इथे त्याचा फायनल व्हेलॉसिटी असेल. बरोबर आहे का? इथं इनिशियल व्हेलॉसिटी असेल, त्याचा फायनल व्हेलॉसिटी काय येईल? व्हेन इट रिचेस मॅक्सिमम हाईट, ऑब्वियसली 0. व्हेलॉसिटी 0 झाल्यामुळे तो थांबल ना आणि परत खाली यायला सुरुवात करेल. आर यू गेटिंग? येस. आणि ज्यावेळेस तो खाली यायला सुरुवात करेल त्यावेळेस त्याचा इनिशियल व्हेलॉसिटी सुद्धा 0 असेल. आर यू गेटिंग? Yes. So when the body reaches to its maximum height or at top, can I say like this? When the body reaches to its maximum height, when the body reaches to its maximum height or top, when the body reaches to its maximum height or top, then v equals to 0. हे लिहून घ्या. When the body starts motion from rest, u equals to 0. When the body reaches to its maximum height or top, then v equals to 0. समजतंय सगळ्यांना? All are getting? आता लक्षात घ्या, एखादा बॉडी जर if some body, if it is moving along this direction, एखादा बॉडी ह्या स्ट्रेट लाईनच्या अलॉंग मूव्ह होतोय आणि इथं येऊन जर समजा डायरेक्शन चेंज करत असेल, ह्या टर्निंग पॉइंटला त्याचा व्हेलॉसिटी काय असेल? व्हेलॉसिटी, आय एम टॉकिंग अबाउट व्हेलॉसिटी. इट विल बी 0. समजतंय का? व्हेलॉसिटी या पॉइंटला या डायरेक्शन मध्ये 0 असेल. समजलंय? So when the body changes its direction of motion, when the body changes
its direction of motion, when the body changes its direction of motion, then v equal to 0 at the point of turning. Then v equal to 0 at the point of turning. समझ लेगा? When the body changes its direction of motion, then v equals to 0 at the point of turning. Next, last easy आहे. When the body comes to rest, final velocity काय असेल? When the body comes to rest, what is the final velocity? Obviously it will be 0. बरोबर आहे का? The final velocity काय असेल? 0 असेल. समजते सगळ्यांना? All are getting? Yes? Okay. ठीक है. When the body comes to rest, its final velocity equals to 0. So when the body starts motion from rest, u equals to 0. When the body reaches to its maximum height or top, then v equals to 0. When the body changes its direction of motion, then v equals to 0 at the point of turning. When the body comes to rest, v equals to 0. Right? Okay. Next. आता एक छोटासा इक्वेशन आहे, राइट? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन nth सेकंड हे काढायचं आहे आपल्याला. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन nth सेकंड. Distance traveled in nth second under uniform acceleration. Distance traveled in nth second under uniform acceleration. Distance traveled in nth second under uniform acceleration. Now we know आपण displacement इक्वेशन बघितलं होतं, s equals to ut plus half at square. बरोबर आहे का? समजा एखादा बॉडी ऍक्सिलरेट झाला n सेकंड साठी, फॉर n सेकंड साठी जर एखादा बॉडी ऍक्सिलरेट झाला तो डिस्टन्स किती ट्रॅव्हल करेल? लेट्स से इट इज sn इक्वल्स टू un प्लस हाफ an स्क्वेअर येईल. पण आपल्याला हे नाही पाहिजे, डिस्टन्स ट्रॅव्हल इन n सेकंड नाही पाहिजे आपल्याला, डिस्टन्स ट्रॅव्हल इन nth सेकंड पाहिजे आपल्याला. आर यू गेटिंग? समजतंय का? डिस्टन्स ट्रॅव्हल इन nth सेकंड म्हणजे sn मायनस 1 पाहिजे आपल्याला. आता sn-1 काय येईल? u इंटू n-1 प्लस हाफ ऑफ a इंटू n-1 स्क्वेअर येईल. एवढा टाइम. So this is the distance travel in n second and this is the distance travel in n-1 second. तो जो लास्ट सेकंद आहे nth सेकंद त्याच्यामध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल किती? समजते तुम्हाला मी काय केलंय ते? Yes. So distance traveled in nth second. Distance traveled in nth second. लास्टचा जो सेकंद आहे n सेकंद, त्याला आपण s nth म्हणूयात. इट विल बी इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल इन n सेकंड मायनस डिस्टन्स ट्रॅव्हल इन n-1 सेकंड. So distance travel in n second काय होईल? un प्लस हाफ ऑफ an स्क्वेअर मायनस, आता याचा जर तुम्ही स्क्वेअर केला याचं येईल un मायनस u प्लस, सॉरी मायनस करायचं ना आपल्याला, मायनस un प्लस u
माइनस यू एन प्लस यू प्लस हाफ ऑफ म्हणजे माइनस कर लागेगा माइनस half of a into n minus 1 square, half of a into n minus 1 square, n square minus 2n plus 1 असे येईल बरोबर आहे. n minus 1 square, n square minus 2n plus 1, so un cancel होईल. half of an square plus u, half of an square plus u minus half of an square plus an. चुकते का माझं कुठे आहे? an twice n आहे इथं. माइनस a by 2. ट्वाइस ए एन इथं 2 आहे ना, इथं 2 आहे, हे 2 कॅन्सल होऊन जाईल. सो दिस यस एन काय आलं बघा, यस एन यू प्लस ए बाय 2 जर मी बाहेर काढलं इथून ह्या दोघांमधून ए बाय 2 इंटू ट्वाइस ऑफ एन मायनस 1 येईल. फक्त एवढं इक्वेशन लिहिलं तरी जमल. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन n सेकंड, distance traveled in n second is equals to u plus a by 2 into twice n minus 1. समझ लेगा? Distance traveled in nth second, distance traveled in n second is equals to u plus a by 2 into twice of n minus 1. आणि समजा बॉडीनं रेस्ट पासून सुरू केलं, when the body starts from the rest, when the body starts from the rest, that is u equals to 0, yes nth equals to a by 2 into twice n minus 1. Are you getting this? Yes nth equals to a by 2 into twice of n minus 1. Yes or no? झालं इथपर्यंत समजलं सगळ्यांना? यस. नेक्स्ट पार्ट इज linear motion under gravity. Linear motion under gravity. आता मला सांगा, जो जी चा व्हॅल्यू आहे ऍक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तो सगळ्या प्रॅक्टिकल पर्पजेस साठी आपण कसा घेतो? ऍक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी सगळ्या प्रॅक्टिकल पर्पजेस साठी कसा घेतो आपण? वी आर टेकिंग इट ॲज कॉन्स्टंट, बरोबर आहे का? वी आर टेकिंग ऍक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲज कॉन्स्टंट, राईट? आणि तो व्हॅल्यू जो आहे वी टेक इट ॲज ऑलवेज 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर, राईट? आता मला सांगा, ज्यावेळेस वेलोसिटी जो आहे, when the velocity
is in downward direction. सॉरी, ज्यावेळेस मोशन जो आहे तो व्हर्टिकली डाउनवर्ड असेल, व्हर्टिकली डाउनवर्ड मोशन, त्यावेळेस ग्रॅव्हिटी कसं असेल, पॉझिटिव्ह असेल मोशनला त्या की निगेटिव्ह असेल? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय येईल? ए इक्वल्स टू जी इक्वल्स टू 9.81 घेणार तुम्ही. आणि ज्यावेळेस व्हर्टिकली अपवर्ड मोशन असेल, व्हर्टिकली अपवर्ड मोशन ज्यावेळेस असेल त्यावेळेस एचं व्हॅल्यू काय येईल? -9.81 घेणार तुम्ही. बरोबर आहे का? समजलंय का? राईट. सो इथं सिंपल कन्सेप्ट आहे, when particle is projected, when particle is projected vertically downward, when particle is projected vertically downward, V equals to काय येईल? U plus G into T. बरोबर आहे का? बरोबर आहे. V equals to U plus G into T. S equals to काय येईल? UT plus half AT square. पण आता इथं G A काय येईल? G येईल, half of GT square. आणि V square equals to U square plus twice of G into S. Yes. त्याच्यानंतर when the समजलं सगळ्यांना? when particle is projected vertically upward, when particle is projected vertically upward, V equals to काय? U minus GT. S equals to काय? UT minus half of GT square. आणि V square equals to U square minus 2GS. All are getting? V square equals to U square minus 2GS. समजते सगळ्यांना? V equals to U minus GT is equals to UT minus half GT square and V square equals to U square minus 2GS. All are getting? काही चुकते माझं? Yes. Okay. काही पॉइंट्स आहेत हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेले. when body reaches maximum height त्यावेळेस velocity काय असतो? फायनल velocity काय होईल? when body reaches maximum height V equals to 0. बरोबर आहे का? when body falls freely under gravity when body falls freely under gravity, then what is its initial velocity? When body falls freely under gravity, then what is its initial velocity? Initial velocity काय येईल? 0. बरोबर आहे का?
जर बॉडी तुम्ही अंडर ग्रॅव्हिटी फॉल केला समजा टॉप एखाद्या पॉइंट पासून, राईट, इट इज फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी, देन इनिशियल व्हेलॉसिटी इज 0. त्याच्यानंतर एखादा बॉडी तुम्ही प्रोजेक्ट केला समजा, एखादा बॉडी ग्राउंड वरून तुम्ही प्रोजेक्ट केला अप, तो मॅक्सिमम हाईटला जाईल आणि पुन्हा खाली येईल. तर त्याचा जो टाइम आहे, टाइम रिक्वायर्ड टू गो अप अँड टाइम रिक्वायर्ड टू गो डाऊन और रिच ग्राउंड, हा सेम असेल का डिफरंट असेल? It will be remember, it will be same. It will be same. लक्षात येते का? समजते का नाही समजत? समजा तुम्ही एखादा बॉडी आहे तो सर्टन इनिशियल व्हेलॉसिटी प्रोजेक्ट केला अबो, राईट, सर्टन इनिशियल व्हेलॉसिटी प्रोजेक्ट केला अबो, त्याची काही हाईटला जाऊन स्पीड 0 होईल, नाही मॅक्सिमम हाईटला जाऊन स्पीड 0 होईल, राईट. आणि आता याचा फॉल होताना इनिशियल व्हेलॉसिटी 0 राहील, राईट. आता जस्ट इमॅजिन करा ग्रॅव्हिटी जो आहे तो ग्रॅव्हिटी कसा ऍक्ट करेल बघा. वर जाताना ग्रॅव्हिटी निगेटिव्ह असेल आणि खाली येताना ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह असेल, फक्त एवढा डिफरन्स आहे, दुसरा काहीच नाहीये. ऑब्विसली ज्या स्पीडला तो स्ट्राईक होईल इथं तो स्पीड, आणि तुम्ही ज्या स्पीडने याला प्रोजेक्ट केलं तर तो स्पीड सारखाच राहील, त्याचा टाइम जो आहे तो सारखाच भेटेल तुम्हाला. समजतंय का? येस. So time required to reach maximum projected height. Time required to reach maximum projected height is equal to time required to reach maximum projected height is equal to time required to reach ground. Time required to reach ground. समजलं काय? Time required to reach maximum projected height is equal to time required to reach ground. Next, number 4, the total time of flight. समजा एखादा बॉडी तुम्ही व्हर्टिकली अप प्रोजेक्ट केला, राईट, आणि पुन्हा तो नंतर खाली आला समजा, इफ इट इज कमिंग डाऊन, त्याचा जो टाइम ऑफ फ्लाइट आहे तो टाइम ऑफ फ्लाइट आपण हा घेतो, टाइम रिक्वायर्ड टू गो अप अँड टाइम रिक्वायर्ड टू गो डाऊन, राईट. सो दॅट इज कॉल्ड टाइम ऑफ फ्लाइट. Time of flight, it is time required to rise and fall. Time of flight is sum of time required to rise and fall. Are you getting this? Sum of time required to rise and fall. आता हा जो टाइम ऑफ फ्लाइट आहे, ड्यूरिंग दिस पॉइंट, ड्यूरिंग दिस टाइम ऑफ फ्लाइट, what is the vertical displacement of body? टाइम ऑफ फ्लाइट मध्ये व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती येईल? व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती येईल? इट विल बी 0, कारण बॉडी वर जातोय आणि परत खाली येतोय, त्याच पॉइंटला स्ट्राईक होतोय, त्याचा व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती येईल? 0 येईल, राईट. सो यू कॅन जस्ट राइट डाउन लाईक दिस, द टोटल टाइम ऑफ फ्लाइट ऑफ अ बॉडी प्रोजेक्टेड व्हर्टिकली अप is the sum of time required to rise and fall of a body during this time of flight. During time of flight of a body, vertical displacement is nil or null, or it is 0. समजते का? समजलंय? नेक्स्ट, तर 3 पॉइंट आहेत, सिंपल पॉइंट आहेत. If a particle is dropped from a height h, if a particle is dropped from a height h, from a height h, then
then velocity at ground, or the velocity at which body strikes ground is किती? आपल्याला इक्वेशन माहित आहे v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as, राईट? आता याचा फायनल व्हेलॉसिटी काहीतरी येईल v स्क्वेअर. इनिशियल व्हेलॉसिटी काय येईल सांगा? व्हेन द बॉडी इज ड्रॉप फ्रॉम हाईट h, इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल? 0. बरोबर आहे का? प्लस ट्वाइस ऍक्सिलरेशन म्हणजे काय घेणार तुम्ही? g घेणार, व्हर्टिकली डाऊन येत आहेत तुम्ही, आणि s म्हणजे काय? h आहे. तर व्हेलॉसिटी काय येईल याचा? √2gh. समजतंय काय? If a particle is dropped from a height h, then velocity at ground or the velocity at which body strikes ground is v equals to √2gh. v equals to √2gh. समजते सगळ्यांना? All are getting? v equals to √2gh. This is the first point. Next. Second, note 2. Time to reach ground. Time to reach ground from height h. Time to reach ground from height h. Time to reach ground from height h. Let's say s equals to ut plus half at square. That we know. S is what now here? h. Initial velocity किती आहे? 0. बरोबर आहे का? प्लस हाफ ऑफ gt स्क्वेअर, राईट? सो t काय येईल सांगा मला? h by g. This is the time to reach ground from height h, t, where h is the height of drop म्हणूया आपण त्याला, किंवा height of fall म्हणूयात आपण त्याला. Height of drop or fall. समजताय? Height of drop or fall. So time to reach ground from height h, s equals to ut plus half at square. U is 0 plus half gt square in, and t equals to √2h by g. Just remember this. Time required to reach ground from height h, t equals to √2h by g. Yes? समझते हैं? Okay. Note 3. Remember, when a particle is projected, from ground with velocity v. When a particle is projected from ground with velocity v, the maximum height reach is काय सांगा? So here we are going to use same equation, v square equals to u square plus twice s. ज्यावेळेस maximum height reach होईल त्यावेळेस final velocity काय होईल? 0, and it is projected with velocity v square minus काय येईल तर 2g into h. H is the maximum height. समजतं सगळ्यांना? So h काय येईल इथं?
the velocity with which it is projected, that is v square by 2g. Yes? समजलं? आलं लक्षात सगळ्याच्या? When a particle is projected from ground with velocity v, the maximum height reaches v square by 2g. Right? आता इथे लक्षात घ्या, h is proportional to v square. h कसा आहे? It is proportional to v square. जर मी तुम्हाला असं म्हणलं की जर व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन जर डबल केला तर जो मॅक्सिमम हाईट रीच होईल तो किती टाइम्स ने इन्क्रीज होईल? 4 टाइम्स. समजतंय का? राईट. जर v डबल्ड केला तुम्ही, जर v डबल्ड केला, h will become 4 times. h will become 4 times. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? ऑल आर गेटिंग? राईट. सो दिस इज रेक्टिलिनियर मोशन. आता याच्यामध्ये थोडा पार्ट बाकी आहे आपला, राईट. आपला रिलेटिव्ह वेलोसिटी बाकी आहे आणि मोशन कर्व बाकी आहे. सो दॅट विल सी टुमॉरो.